नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे मांडव्याला राईडसाठी। माझ्यासोबत केदार, सूर्य आहेत आणि आम्ही निघालो आहे मॅकडोनल्ड कळंबोलीला। तिथे मीटिंग पॉईंट आहे, जी मुंबईवरून येणारे आहेत ते सगळे तिथे आम्ही भेटणार आहे। मोस्टली आम्ही पुणे साईडला किंवा अलिबाग साईडला जाणाऱ्या राईडसाठी आम्ही तिथून राईड स्टार्ट करतो। तर तिथे सगळे भेटणार आहेत आणि तिथून ही ॲक्च्युली राईड स्टार्ट होणार आहे। तर मग भेटूया तिथे। केदार थोडं मांडव्याला जिथे जाणार आहेत तिथलं थोडं डिटेल्स तो सांगतोय। तिथे कसं असणार आहे, स्टे कसा असणार आहे, जेवण कसं असणार आहे आणि तिथलं ओव्हरऑल थोडंसं एक आयडिया तो आम्हाला देतोय। चेन्नईवरून केस रायडरसुद्धा जॉईन झाले आहेत आणि त्यांच्याकडे NX500 आहे। ते मोजोचे एवढे मोठे फॅन आहेत की त्यांनी NX500ला मोजोचं सायलेन्सर लावलेलं आहे, का फक्त साऊंडसाठी। चला तर मग राईड स्टार्ट करूया। आम्ही जातो आहे पनवेल मार्गे, कर्नाळा फोर्टवरून वळखडवरून आम्ही अलिबाग साईडला जो रोड आहे त्या साईडने मांडव्या साईडला तिथून राईड घेणार आहे। कारण हे M2M मांडवा जेट्टी जवळच हे लोकेशन आहे। आता आम्ही कर्नाळा फोर्ट जवळ आहे आणि लेफ्ट साईडला छानसं धुकं आहे, सगळीकडे हिरवगार असं वातावरण झालं आहे, पाऊस पडलेला आहे आणि आम्ही निघालो आहे वळखड साईडला। कर्नाळा फोर्टचा बोर्ड होता आणि थोडं पुढे जाऊनच कर्नाळा फोर्ट साईडला जाण्यासाठी त्यांचं एक मेन गेट आहे, तिथून आपण मध्ये जाऊ शकतो। फॅमिली तिथे मोस्टली येतात, मित्र ट्रॅकिंगसाठी येतात, मुलं ट्रॅकिंगसाठी तिथे येतात आणि आहे तिथे छानसं आहे, एक वन डे ट्रॅकिंग आपण करू शकतो तिथे। तर रस्त्यामध्ये असं काहीतरी दिसलं किंवा स्पॉट किंवा काय, तर जर थोडं राईडची जी मजा असते ती थोडीशी ना एक्साइटमेंट वाढते की अजून पुढे काय भेटणार बघण्यासाठी, अजून पुढे काय असणार। तर ह्या सगळ्या गोष्टी राईडमध्ये होत असतात। इथे लेफ्ट साईडलाच कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी हा रस्ता आहे। तिथे छानसं असं पक्षी अभयारण्य आहे, तिथे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। तिथे बरेचसे पक्षी तिथे ठेवलेले आहेत, बर्ड्स तिथे ठेवलेले आहेत बघण्यासाठी। मोर आहेत, बरेच प्रकारचे पक्षी आहेत तिथे। तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या लहान मुलांसोबत तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करू शकतात। CSK सर आणि त्यांचा ग्रुप ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही निघालो आहे आता पुढच्या दिशेला। हा वळखड नाका होता, तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला। समोर जी दिसते आहे ती JSW स्टील कंपनी आहे। नेहमीप्रमाणे इथे ट्रॅफिक असतंच, ट्रक, कंटेनर्स यांचं नेहमी इथे येणं जाणं चालू असतं।
आम्ही यासाठी इथे थांबलो आहे, कारण जर कोणी मागे राहिला असेल आणि जर त्याने डायरेक्शन किंवा त्याचा रस्ता चुकला असेल तर तो सोबत असावा आणि आम्ही सगळे सोबत राहावे, म्हणून आम्ही मध्ये थोडा पॉज घेतो. मांडव्यासाठी जायला 20 रायडर्स आहोत आणि इथून आम्ही पुढे आता एक राईट टर्न घेणार आहोत. पुढे हा स्ट्रेट रोड जातो अलिबाग साईडला आणि पुढे काही अंतरावर आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे. तिथून मांडवा रोड हा स्टार्ट होतो आणि ज्या लोकेशनला आपल्याला तिथे जायचं आहे तिथून हे हार्डली एक 30 मिनिटं आहे. आपण लवकरच आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत, तर चला मग भेटूया आपण तिथे. आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि खरंच खूप छान आहे रानवली फार्म हाऊस. हॉटेलची लिंक आणि गुगल मॅप हे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे, तुम्ही तिथे बघू शकतात आणि तुम्ही नक्की इथे स्टेसाठी येऊ शकतात तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मित्रांसोबत. चला तर मग आपण आपलं सामान ठेवू आणि स्विमिंग पूलमध्ये उतरू. राईडला जायचं आहे म्हणून DJI ॲक्शन कॅमेरा आणि त्यासोबतच मी घेतलं आहे DJI Mini 4 Pro. तर चला मग काही जरा ड्रोनचे शूट्स घेऊ. स्विमिंग पूलवरची मजा तरी चालू राहणारच आहे नक्कीच, पण आता आपण जाऊया मांडवा जेट्टी साईडला आणि तिथे काही ड्रोन शॉट्स घेऊ.
समोर जे तुम्ही बघतात हे मांडवा जेट्टी आहे, M2M मांडवा टू मुंबई आणि मुंबई टू मांडवा अशी ही जेट्टी आहे. जर तुम्हाला जेट्टीने अलिबागला यायचं असेल तर यांची ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोघी बुकिंग असतात. बरेच प्रकार त्या बुकिंगमध्ये आहेत, त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकतात. आणि वन डेसाठी जर तुमचा प्लॅन असेल तर नक्कीच तुम्हाला ही जेट्टी फायदेशीर ठरेल. चला आता काही ड्रोन शॉट आपण आपल्या ग्रुप सोबत घेऊ. चला तर मग. छान वाटलं राईड करून आणि सगळ्यांना भेटून. स्पेशली हे असे जे क्षण असतात हे नक्कीच अनुभवले पाहिजे. ही राईड नुसती राईड नसते आमच्यासाठी. या राईडमध्ये बरेच असे पॉईंट्स जे बाईक रिलेटेड असतात, जे आपले रायडर्सने इश्यू फेस केलेले असतात ते इथे डिस्कस केले जातात. त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर केला जातो आणि त्यामधून काय सोल्युशन निघू शकतं का, किंवा त्यामध्ये अजून काय आपण अपग्रेड करू शकतो, हे सगळं डिस्कशन होतं. घरी निघत असताना ग्रुपचा एक छानसा ड्रोन शॉट घेतला आणि या दिवसाचा आम्ही सगळ्यांनी निरोप घेतला. नेहमी आनंदी राहा आणि असंच बिंदास भटकत राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट राईडला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.